तर जैन मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ब्रिटिश यांनी भारतात स्थापन केलेली प्रशासकीय व्यवस्था याच्याबद्दल एक थोडासा बेस तयार करून घ्यायचा आहे. आलेले कायदे यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. कारण की ज्यावेळेस आपण आधुनिक भारतामध्ये शिरू किंवा स्वातंत्र्यानंतरचा जो इतिहास आहे तो चालू होईल, त्या इतिहासामध्ये आपल्याला जे आहे ते सर्व कायदे, या कायद्यांमधून आपल्या संविधानामध्ये काय काय घेतलेलं आहे ते आपल्याला बघायचंच आहे. तर थोडासा एक बेस आज आपण क्लिअर करणार आहोत. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे प्रशासकीय व्यवस्था. जर बघायचं झालं तर मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे यांच्या ज्या प्रमुख उखारी होत्या त्याच्यामध्ये मुंबई, मद्रास आणि बंगाल हे जे 3 ठिकाण आहेत, इथून मुख्यतः यांचा व्यापार चालायचा. बंगाल, मुंबई, मद्रास या अशा प्रमुख 3 ठिकाणावरून या प्रमुख 3 ठिकाणावरून यांचा व्यापार चालायचा. आणि त्यांचा जो पूर्णपणे जो एकल मालकी हक्क किंवा आपल्याला म्हणता येईल ज्यांची मोनार्की होती ते बंगालमध्ये होते. बंगाल यांच्या पूर्णपणे ताब्यात आल्यानंतर यांनी बंगालसाठी एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे ते आपण आपली स्वतःची सत्ता प्रस्थापित करू किंवा सत्ता जी आहे, राहिलेली सत्ता प्रस्थापित आहे ती चालवण्यासाठी, सुव्यवस्था कायदा राखण्यासाठी व तेथील अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा तिथून व्यापाराची जी सर्व कामे आहेत हे व्यवस्थितरित्या चालू आहेत की नाही हे बघण्यासाठी एक अधिकारी नेमून. तर बघा, सर्वात प्रथम पॉईंट, बंगालचा पहिला GOV तो आहे रॉबर्ट क्लाइव्ह. आणि दुसरा पॉईंट, गव्हर्नर जनरल. तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणजे वॉरन हेस्टिंग. हा भारतात कधी आला तर याचा येण्याचा काळ म्हणजे जो आहे 1772 हा भारतात आला. तर बघा, हे 2 नावं तुम्ही मुख्यतः प्रामुख्याने लक्षात ठेवा. कारण की जेव्हा बंगालचा पहिला गव्हर्नर येईल, गव्हर्नर बद्दल आपण बोलू तेव्हा वॉरन रॉबर्ट क्लाइव्ह. ज्या वेळेस बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल याच्याबद्दल बोलू त्यावेळेस वॉरन हेस्टिंग. तर बघा, हे तुम्ही लक्षात ठेवत चला. त्यानंतरचा जर पॉईंट बघायचा झाला तर 1773 वॉरन हेस्टिंग 72ला भारताला आला. 73ला जो आहे कंपनीचा कारभार नियंत्रित करण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट हा आला. तर बघायचं झालं तर पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे, हा रेग्युलेटिंग ऍक्ट आपल्याला बघायला मिळेल 1773 मध्ये. जो रेग्युलेटिंग ऍक्ट आलेला आहे त्याचा कारभार, कंपनीचा कारभार व्यवस्थित चालावा, सर्व कायदा सुव्यवस्था सर्व व्यवस्थितरित्या राहावं यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट आला. तर बघायचं झालं तर काही मेन पॉईंट आहेत. तर रेग्युलेटिंग ऍक्ट आला 1773ला. तर बघा,
रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 आणि याच ॲक्टची जी आहे फेरतपासणी करण्यासाठी किंवा काही याच्यामध्ये काही बदल करायचे असतील, त्याच्यामध्ये काही आणखी अजून ॲड ऑन करायचं असेल, तर त्यासाठी याच्यावरती जो आहे दर 20 वर्षांनी चार्टर ॲक्ट नुसार याच्यामध्ये काही बदल किंवा याची फेरतपासणी करण्याची तरतूद होती. चार्टर ॲक्ट आला तर बघायचं झालं तर हे चार्टर ॲक्ट जे आहेत हे 1793, 1813, 1833 आणि जो आहे 1853 असे हे जे 4 चार्टर ॲक्ट आपल्याला आलेले बघायला मिळतात. बघायचं झालं तर तुम्ही हे नोट करून घ्या. 1700 जो पहिला आहे तो आहे 1793, त्यानंतर 1813, त्यानंतर 1833 आणि त्यानंतर आलेला 1853. हे चार्टर ॲक्ट आलेले आहेत. जर बघायचं झालं तर कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टची स्थापना सुद्धा करण्यात आली. तर बघायला झालं तर कलकत्ता शहराला तटबंदी करून जे यांची जी वसाहत होती ती तिथे निर्माण करण्यात आली. तिला फोर्ट विल्यम असे नाव देण्यात आले. तर हा पॉईंट तुमच्या लक्षात असणे आवश्यक आहे. तर बघायचं झालं तर कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टची स्थापना जी आहे 1774 मध्ये झाली. तर बघायचं झालं तर ती या रेग्युलेटिंग ॲक्टनुसारच झाली. सुप्रीम कोर्टची स्थापना जर बघायचं झालं तर हे काही या रेग्युलेटिंग ॲक्टमधील महत्त्वाचे पॉईंट होते. त्यानंतर बेंगाल गॅझेट वर्तमानपत्र जे भारतातील पहिले वर्तमानपत्र आहे हे सुद्धा सुरू झाले. तर याच टाईम पिरियडमध्ये ते सुरू झालेले आपल्याला बघायला मिळते. जो पिट्स इंडिया ॲक्ट आहे तो 1884 मध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतो. 1833 मध्ये जे आहे चार्टर ॲक्टनुसार लॉर्ड बेटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे जर बघायचं झालं तर हा आहे वॉरेन हेस्टिंग, हा फक्त बंगालचा आहे. जर भारताचा बघायचं झालं तर तो बनला लॉर्ड बेटिंग. लॉर्ड बेटिंग हा कशासाठी ओळखला जातो जर बघायचं झालं तर लॉर्ड बेटिंग हा त्याच्या सुव्यवस्था व कायदा राखण्यासाठी जाणला जातो. त्यानंतर जो आहे डलहौसीची कारकीर्द जी आहे, डलहौसीच्या कारकिर्दीमध्ये जर बघायचं झालं तर डलहौसी हा ज्यावेळेस गव्हर्नर जनरल बनला त्यावेळेस हा फक्त 35 वर्षाचा होता. 35 वर्षाचा असताना एवढे मोठे पद मिळणे ही खूप मोठी गोष्ट होती. बघायला गेलं तर हा डलहौसी जो आहे हा याच्या विस्तारवादी धोरणामुळे ओळखला जातो आणि याने ते भारतामध्ये आल्यानंतर सिद्ध सुद्धा केले. कारण की याने जे आहे जे विस्तारवादी धोरण होते त्याच्यामध्ये याने राज्य हडपण्यासाठी किंवा संस्थाने खालसा करण्यासाठी याने 3 प्रकारची जी नीती आहे ती वापरली. एक म्हणजे युद्ध, दुसरी म्हणजे दत्तक वारसा नामंजूर आणि तिसरी म्हणजे संस्थाने खालसा करणे. जर बघायचं झालं तर या तीन प्रकारच्या कारवायांनी यांनी खूप सारी संस्थाने खालसा केली. त्याच्यामध्ये सातारा हे संस्थान पहिलं होतं. त्यानंतर जे आहे मद्रास, मराठ्यामधील सातारा आणि जे
अनेक काही भोपाळ असे बरेचसे संस्थानाने खालसा केले, त्याच्यामध्ये झाशीसुद्धा आहे. तर बघायला गेलो तर जो डलहौसी आहे याच्या काळामध्ये सुद्धा खूप मोठी कामं झालेली आपल्याला बघायची आहेत. तर मुख्य जे आहे ते तुम्ही याच्यावरती फोकस करा. हे आजच्यासाठी एवढंच तुमच्यासाठी सफिशियंट आहे. कारण की उद्यापासून आपण जे आहे जर बघायचं झालं तर रॉबर्ट क्लाईव्ह नंतर आलेला कोण, त्याच्यानंतर वॉरेन हेस्टिंग, हे सर्व त्यांच्या क्रमाने आलेल्या क्रमाने आपण बघणार आहोत. तर जय हिंद, जय भारत. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.